श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे। यंदा 21 सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी। चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात। कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख, वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात। म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:15 सुरू होईल, तर 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:13 समाप्त होईल। आणि उदय तिथीनुसार 21 सप्टेंबरला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 8:29 असणार आहे। या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत, ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे। पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे। याशिवाय शिववास योगही तयार होत आहे। या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते, तसेच सर्व दुःख, संकटे, अडथळे दूर होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, भांडणं आहेत, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे, नकारात्मकता आहे, ही ते नष्ट होणारच आहे। पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। आणि जर आपण त्या वेळेमध्ये काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण काही कारणास्तव तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहेत। आणि ह्या तांदळावर आपल्याला जी सर्वात महत्त्वाची वस्तू ठेवायची ते म्हणजे शेणाची गौरी। गाईच्या शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि ज्या घरामध्ये शेणाच्या गौरीपासून कोणतेही उपाय केले जातात त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होत असते। आता शेणाची गौरी तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ही शेणाची गौरी मिळणार आहे। आता तुम्ही गावखेड्यामध्ये राहत असतील तर तुमच्या अवतीभोवती तुम्हाला शेणाची गौरी ही भेटणारच आहे।
आता आपण त्या पंक्तीमध्ये, ज्या पंक्तीमध्ये आपण तांदूळ ठेवले त्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्यात। मी नेहमी सांगते की प्रत्येक उपायामध्ये आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रह दोष आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला ह्या भीमसेनी कापराच्या वड्यांवर 2 लवंगासुद्धा ठेवायचे आहेत। आता आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्या देवघरामध्ये बसूनच करायचा। सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करून आरती करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंक्तीमधला भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। प्रज्वलित झाल्यानंतर कापूर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचा टाकायचा आहे। गाईचं तूप टाकल्यामुळे जो आहे प्रचंड धूर हा तयार होतो। काही वेळाकरता आपल्याला ही पंक्ती देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ही पंक्ती तिकडनं उचलायची आणि तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या 2 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत ही पंक्ती संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायची। त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही पंक्ती आपल्याला ठेवायची। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, हा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते। आता हा कापूर शांत झाल्यानंतर ह्या पंक्तीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील, काही नाही जळाल्या असतील तर त्या आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचे आहेत। फक्त टाकताना काळजी एवढी घ्या ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।